घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट. सूरज चव्हाण पोलिसांना शरण आलेला आहे. विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांच्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा देखील मागितला गेलाय. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. सूरज चव्हाणला अटक केली जावी अशी मागणी जोर धरत असताना तो पोलिसांना शरण आलाय. सूरज चव्हाणसह 10 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. सूरज चव्हाण रात्री पोलीस ठाण्यामध्ये हजर झाल्याची माहिती मिळतेय आणि पहाटे जामीनही मंजूर झालेला आहे. विजयकुमार घाडगे यांना लातूरमध्ये सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मारहाण केलेली होती. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात प्रश्न विचारत असताना विजयकुमार घाडगे यांनी पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते फेकले, त्याचे पडसाद उमटले आणि विजयकुमार घाडगे यांना मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे मारहाण करण्यात पुढे होते. त्यांचा राजीनामा घेतला जावा, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सध्या जोर धरत होती. निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. निशांत, अटक केली जावी अशी मागणी जोर धरत असताना सूरज चव्हाण शरण आलेला आहे. काय घडलंय नेमकं कालच्या रात्री? प्रज्ञा, मध्यरात्रीच्या नंतर लातूर पोलिसांना सूरज चव्हाण शरण आला आणि त्यानंतर पहाटेपर्यंत जमानत करून तो इथून निघूनही गेला. याबाबत लातूर पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. याची माहिती आता पोलीस स्वतः फोन करून माध्यमांना देत आहेत की सूरज चव्हाण रात्री शरण आले आणि त्यानंतर सकाळी त्यांची जमानत झाली. मात्र याबाबतची कोणतीही माहिती मध्यरात्री पोलिसांनी माध्यमांनाही कळाली नाही आणि एकूणच खबरदारीचे उपाय म्हणून पोलिसांनी आता ही माहिती समोर आणली. मात्र ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा काम केलेलं आहे त्याबाबत आता छावा संघटना असेल किंवा सामाजिक संघटनेमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. प्रज्ञा, पण या सगळ्यामध्ये आता त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे एका रात्रीत. त्यामुळे अर्थात छावा संघटना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे, कारण कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती. त्याबद्दल काय अपडेट्स आहेत? पहिल्या दिवसापासून असं म्हणणं आहे छावाचं की ज्या पद्धतीनं अमानुषाची मारहाण झाली, जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याबाबत जी तक्रार देण्यात आली त्याच्यानंतर जी कलमं लावली तर ती खूप त्रोटक होती आणि कडक कलमं अशी लावली नाही ज्याच्यावरून त्यांना सजा होऊ शकेल. मात्र ती मागणी सातत्यानं छावा संघटनेनं लावून धरली होती. आजही सकाळी ज्यावेळेस विजयकुमार घाडगे यांच्याशी बोलणं झालं तर त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की माझा जबाब घेण्यासाठी पोलीस येत नाही आणि सूरज चव्हाणला अटकही करत नाहीये. जी 7 लोक अटक झाली होती त्यांच्या तात्काळ जामीन मंजूर झाला होता त्यांचा आणि सूरज चव्हाणलाही त्याच पद्धतीनं जामीन मंजूर करून देतील. मात्र ही सगळी परिस्थिती पाहता याच्याबद्दल आता प्रतिसाद किंवा जी पोलिसांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यल्प असल्या कारणानं छावा संघटना आक्रमक होताना दिसेल. प्रज्ञा, सूरज चव्हाण यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय का कोणाकडे? आता त्याची अजित पवार यांनी सोशल माध्यमावर पदावरून काढून टाकल्याबद्दलची माहिती दिली होती. मात्र त्यांनी कुठे राजीनामा दिला याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. प्रज्ञा, निशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे अद्याप रुग्णालयात आहेत. रुग्णालयातून त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया. विजयकुमार घाडगे पाटील प्रकृती कशी आहे? बरं, थोडा बोलायला दम लागतोय बोलताना. छातीला मार आणि पाठीत भरपूर मार असल्यामुळे डॉक्टरांचं म्हणणं आहे बोलताना तुम्हाला 4 दिवस त्रास होणारच आहे. कमी बोला म्हणून सांगितलं थोडं. बाकी डोळ्यात पूर्ण हे झाल्यामुळं डोळ्यातून पाणी यायला सुरू झालं आणि मला पूर्ण डाव्या डोळ्यानं ब्लर दिसायला लागले. आता डाव्या साईडला तर इकडला पूर्ण पट्टा मला काळा दिसतोय, म्हणजे डोळ्याला दिसायला कमी यायला लागले. पडसाद अजूनही उमटतात. लातूर नव्हे, पूर्ण मराठवाड्यात आहे, महाराष्ट्रात आहे, पडसाद सुरूच. ही घटना शेतकऱ्यांच्या कुठल्याच पोरांनाही पटलेली नाही. शेतकरी असतील, कामगार असतील, व्यापारी असतील, राज्यातला प्रत्येक घटक ह्या गोष्टीकडं निंदनीय गोष्ट आहे म्हणून पाहतोय. आणि अशा प्रकारे सत्ताधारी लोकांकडून जर अशी मारहाण एखाद्या शेतकऱ्यांच्या पोरावर होत असेल तर चुकीचं आहे. लोक निषेध करतात, संताप व्यक्त करतायत.
मी हे सगळ्यांना आव्हान केले शांततेच्या मार्गाने. जरी सत्ताधाऱ्यांनी कायदा हातात घेतला असला तरी आपण कायदा हातात घेऊ नका. शांततेनं निदर्शनं असतील, तुमचं काय निषेध असेल त्या पद्धतीनं शांततेच्या मार्गाने करा. 11 जणांपैकी 7 जण अटक झालीत. नाही, अटक झाली, मला तर माहिती मिळाली अटक झाली आणि सुटली. नोटीस गुन्हे त्या पद्धतीने दाखल झाले. नोटिसा देऊन सोडले. का केले नाहीत मग? ढडढडीत तुम्हाला तिथं दिसलं मारलेलं, लोक एवढं भयानक मारलं आणि माझ्या फार डोळा आता निकामीच असल्यासारखा आहे. का गुन्हे दाखल केले नाही? साधं तुमच्या एखाद्या कुठल्या कार्यकर्त्यावर किंवा तुमच्या एखाद्या ताफ्यावर जर आमच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले तर मग आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही मंत्री जिल्ह्याच्या बाहेर जाईपर्यंत सोडत नाही, म्हणजे एक दीड दिवस तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवता. एवढा आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, कट रचून केला.